सोलापूर लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यामधील गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे। यावेळेला झालेल्या एका रॅलीमध्ये त्यांनी आपण केलेल्या कार्याची माहिती सांगत भाजपवरती टीका केली। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला हात घालत मी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणारी असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळेला त्यांच्या गावभेट दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं। त्यांच्या दौऱ्यात अनेक गावांमधील लोकांनी काँग्रेस आणि भाजपमधला फरक सांगत काँग्रेसचं सर्वसामान्यांसाठीचा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि खूप मोठी सभा आपण येणाऱ्या दिवसात या ठिकाणी घेणार। पण आता सांगण्याचं तात्पर्य आहेच की आता दादा ते तुम्ही जे म्हणत होता एवढ्या गावाला अडचणी आहेत आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही घोषणा आश्वासन शब्द या सगळ्या गोष्टींना वैतागला। तुम्ही पण त्या ठिकाणी म्हणाला कॅनलला अजून पाणीच सोडलं नाहीये आणि अजून किती तुम्ही सहन करणार आहात मला सांगा। 10 वर्ष सहन केलं, 10 वर्ष त्यांना मतदान केलं आणि तुम्ही सहन केलं। तुमचा अपमान झाला कारण का त्यांनी जे सांगितलेले शब्द एकही शब्दाची पूर्तता झाली नाही। तुमचा वापर करून घेतला मतदानासाठी, सत्तेत आले आणि सत्तेची फक्त मजा त्यांनी घेतली। पण आता जेव्हा तुम्ही अडचणीत आहात, जेव्हा या देशाचा सोलापूरचा शेतकरी अडचणीत आहे, तेव्हा मात्र त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आणि पुन्हा एकदा आता तुमच्या समोर येत आहेत खोटं नाटं सांगून, बिंबवतायत, गंडवतायत आणि परत तुम्हाला प्रवृत्त करतात मतदान करायला। आणि म्हणून आमचा गावभेट दौरा महत्वाचा आहे की तुम्हाला जाणून करून द्यायला, जाणीव करून द्यायला की बघा यांनी मागच्या 10 वर्षात फक्त तुमचा फायदा करून घेतला। त्यांनी फक्त फायदा करून घेतला तुमच्या जीवावर। ते लोक मोठे झाले पण तुमचे काय झाले तर 150 रुपयाच्या चपलावर 50 रुपये जीएसटी। त्या खताचं पोतं पण सोडलं नाही या लोकांनी। 1 लाख जर खत घेतलं त्याच्यावर 18,000 रुपये तुमचे जीएसटी जातात। त्याच्यावर चहा घ्यायला गेलं तर जीएसटी। अजूनही पीक विम्याचे योजनेचे पैसे मिळाले नाही।